स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. मिरज शहर व परिसरात प्रत्येक चौकात खुलेआम अवैधरित्या घरगुती वापरण्यात येणाऱ्या गॅसचं रिफिलिंग होत असल्याचं दिसून येत आहे. चौकात पोलिसांच्या डोळ्यासमोर हे काळे धंदे सुरू असून देखील पोलिसांनी गांधारीची भूमिका का घेतली आहे, यामागे कोणत्या अर्थपूर्ण घडामोडी आहेत, या बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करणाऱ्यावर कारवाई होणार काय, असा सवाल नागरिकांच्यातून उपस्थित होतोय. मिरज शहरात मोठ्या प्रमाणावर वाहने गॅस किटवर चालवल्या जातात, परंतु त्या गॅस पंपावर गॅस भरताना दिसून येत नाही, तर घरगुती वापरण्याच्या गॅसवर चालवल्या जातात. शहरात अनेक ठिकाणी गॅस भरण्याचे अवैध उद्योग चालतात. याकडे पोलीस, अन्न औषध प्रशासन आणि गॅस पुरवठा कंपनीनं पूर्णपणे दुर्लक्ष केलंय. त्यामुळे घरगुती गॅस संदर्भातील धोरण काहीसं सैल होतच. परत रिक्षा व इतर वाहनात सिलेंडरमधून घरगुती वापरण्याचा गॅस अवैधरित्या भरण्याचे उद्योग शहरात सुरू झालेत. यात काही ठिकाणी सिलेंडर स्वतःचे नेल्यास 200 रुपयात गॅस भरून दिला जातो अथवा हजारो रुपयात गॅस भरून देण्यात येतो. इलेक्ट्रिक मोटर लावून वाहनात गॅस भरण्याचे धोकादायक प्रयोग केले जातात. तो जीवावर देखील बेतू शकतो. सर्वसामान्य ग्राहकाला 12 सिलेंडर सरकारी अनुदानात उपलब्ध होतात. प्रत्यक्षात तेवढ्या सिलेंडरचा उपयोग वर्षात होत नाही. अशा काही कुटुंबांकडून घरगुती वापराचे सिलेंडर जादा दराने विक्री केले जातात. हा प्रकार शहरातील विविध भागात विशेष करून घडतायत. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुरवठा विभागाकडून कारवाई होणं गरजेचं आहे. पोलिसांना देखील गॅस भरण्याची ठिकाणं माहीत असली तरी त्याकडे कानाडोळा केला जातोय. त्यामुळे पुढे मोठा अनर्थ होण्यापूर्वी अवैध रिफिलिंगचे स्थान उद्ध्वस्त करण्याची गरज असल्याचं मत सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे.